जय महाराष्ट्र. नमस्कार. मी मयांक भागवत. डेंग्यू आलाय. पुण्यामध्ये डेंग्यूने थैमान घातलेलं असताना मुंबईतही डेंग्यूने ताप दिलाय. यावरचा हा आमचा स्पेशल रिपोर्ट. मुंबईकरांनो, सावधान व्हा. तो येतोय. तुमचा निष्काळजीपणा तुमच्या जीवावर बेतू शकतो. डेंग्यू. पावसाळा आला की डेंग्यूचा धोका वाढतो. डेंग्यू साथीचा आजार नसला तरी डासांमुळे होणारा आजार आहे. घरात साठवलेल्या पाण्यात डेंग्यूचे डास वाढतात, ज्यामुळे डेंग्यू होतो. मुंबईकरांनो, तुम्हाला आता जास्त सावधान राहण्याची गरज आहे, कारण एका सामाजिक संस्थेच्या रिपोर्टनुसार 2015-16 मध्ये विक्रोळी भांडूप परिसरात 308 रुग्ण आढळले. विलेपार्ले अंधेरी परिसरात 198, तर घाटकोपर विद्याविहारमध्ये 155 लोकांना डेंग्यूची लागण झाली. घरात आपण पाणी साठवतो. याच स्वच्छ पाण्यात डास अंडी घालतात. डासांची पैदास होते. त्यामुळे जर पाणी साठवत असाल तर त्याकडे लक्ष द्या. निष्काळजीपणा करू नका, कारण तो तुमच्या जीवावरही बेतू शकतो. गेल्या 5 वर्षात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये 8 पटींनी वाढ झाली आहे. सध्या 15,244 रुग्ण डेंग्यूचे आहेत. 2015-16 मध्ये आत्तापर्यंत 62 लोकांचा मृत्यू झालाय. डेंग्यूमुळे मृत्यू झालेल्यांपैकी 38% लोक हे 20 ते 39 वयोगटातली आहेत. महापालिका डेंग्यूच्या डासांची पैदास रोखण्यासाठी उपाययोजना करते. त्याचसोबत घराची फवारणी केली जाते. पण काही मुंबईकर निष्काळजीपणा करतात. म्हणून मुंबईकरांनो, निष्काळजीपणा करू नका आणि जीवाची काळजी घ्या. ब्युरो रिपोर्टसह सीमा दाते, जय महाराष्ट्र, मुंबई. तर आम्ही सुद्धा हेच आवाहन करतोय की मुंबईकरांनो, निष्काळजीपणा करू नका आणि जीवाची काळजी घ्या. कारण पावसाळ्यात फोफावणाऱ्या डेंग्यूचा धसका बीएमसीने देखील घेतलाय. त्यामुळे बीएमसी अधिकाऱ्यांनी आता जनजागृतीची मोहीम हाती घेतली आहे. घराघरांमध्ये जाऊन डेंग्यू कशाने होतो, त्याला प्रतिबंध कसा घालावा हे लोकांना समजून सांगित आहेत बीएमसीचे अधिकारी. आणि याचाच आढावा घेतला आमची प्रतिनिधी सीमाने. मुंबईत सध्या मोठ्या प्रमाणात डेंग्यूचे रुग्ण आपल्याला सापडायला लागलेत. मात्र आता हेच कुठेतरी आटोक्यात आणण्यासाठी महापालिकेने जनजागृती मोहीम सुरू केलेली आहे. महापालिकेच्या एफ साऊथ या विभागाकडून सध्या शिवडी वडाळा हा सगळा परिसर जो आहे या ठिकाणी जनजागृती मोहीम करण्यात येते. इतकंच नाही तर लोकांच्या घराघरात जाऊन डेंग्यू कशामुळे होतो हे सगळं सांगितलं जातं आहे. आणि नेमकं डेंग्यू कशामुळे होतो, जी वस्तू आहे ती वस्तू देखील काढली जाते. डेंग्यूच्या अळ्या त्या ठिकाणी आहेत की नाही हे डिटेक्ट करून नष्ट देखील करण्यात येतात. तर डेंग्यू हा आजार जो आहे तो चांगल्या पाण्यामध्ये होणाऱ्या ढासांमुळे होतो. आणि त्याचप्रमाणे जे ड्रम्स भरलेले आहेत त्या ड्रमची सध्या पाहणी जी आहे ती या ठिकाणी सुरू आहे. एकूणच आपण पाहिलं तर डेंग्यूचा आजार जो आहे तो पावसाळ्यात सुरू होतो आणि पावसाळ्यानंतर देखील सुरू होतो. चांगल्या पाण्यामध्ये डेंग्यूच्या अळ्या ज्या आहेत त्यांची निर्मिती होते आणि त्यानंतर एकूणच डेंग्यू जो आहे तो पसरतो. आणि याचमुळे आता ही जनजागृती मोहीम सुरू केली आहे. यात डेंग्यू कशामुळे होतो ही माहिती देत आहेत. मात्र त्याचबरोबर लोकांनी कशा पद्धतीनं उपाययोजना केल्या पाहिजे आणि या आजारापासून दूर राहिलं पाहिजे हे देखील सांगितलं जातं आहे. डेंग्यूचा आजार जो आहे तो चांगल्या पाण्यामध्ये होणाऱ्या डासांमुळे होतो आणि त्यामुळे सध्या या ठिकाणी जे पाण्याचे ड्रम्स आहेत त्या पाण्याच्या ड्रमची पाहणी देखील केली जाते. एकूणच मुंबईकरांनी देखील स्वतःमध्ये जनजागृती कशी निर्माण करावी हा एक चांगला प्रयत्न महापालिकेकडून करण्यात येतोय. कॅमेरामॅन शिवाजी काळेसह सीमा दाते, जय महाराष्ट्र, मुंबई. तर तुम्ही पाहताय कशा प्रकारे बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी देखील या ठिकाणी जनजागृती मोहीम सुरू केलेली आहे. मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की लोकांनीही, नागरिकांनी देखील आपली काळजी घेतली पाहिजे. याच मुद्द्यावरती आपण चर्चा करणार आहोत डेंग्यू आला यामध्ये. कारण आपल्यासोबत आहेत जयेश लेले, डॉक्टर आहेत आणि इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. डॉक्टर जयेश, स्वागत आहे तुमचं. त्याचसोबत आपल्यासोबत प्रवीण छेडा देखील आहेत. बीएमसी मध्ये सध्या प्रवीण छेडा आहेत, काँग्रेसचे नगरसेवकही आहेत. मी पहिल्यांदा डॉक्टर जयेश तुमच्याकडनं सुरू करणार आहे. डेंग्यू म्हटल्यावरती लोक घाबरतात आणि घाबरायलाही पाहिजे, कारण जर आपण निष्काळजीपणा केला आणि जर आपल्याला कळलं नाही तर आपल्या जीवावरती बेतू शकतं. डेंग्यूचे सिम्पटम्स काय, म्हणजे काय जर सिम्पटम्स आढळले तर आपण लगेचच विचार केला पाहिजे की हा काहीतरी वेगळा ताप आहे. डेंग्यू सुरुवातीच्या 2 दिवसामध्ये हा नेहमी लोकांना असं वाटत असतं की हा साधाच ताप आहे, त्यामुळं काही लोक त्या अंगावर काढतात. पण डेंग्यू हा जो ताप आहे हा सुरुवातीच्या दिवसापासूनच तो वेगळ्या पद्धतीने लोकांना यायला लागतो आणि हा काही लोकांना तो 102 103 पर्यंत तो चढत जातो. कुठल्याही साधारण
पॅरासिटामॉल म्हणा किंवा नॉर्मल अँटीबायोटिक म्हणा, ह्याने तो ताप उतरत नाही. आणि हा ज्यावेळेला ताप उतरत नाही, थंडी वाजते, पायात गोळे येतात किंवा पोटात गोळे येतात किंवा हातापायावरती छोटे छोटे रक्तस्राव होण्याचे जे आढळतात, त्यावरून असं वाटायला लागतं की हा साधारण ताप नाही आहे, हा डेंग्यूचा ताप असण्याची जास्त स्थिती आहे. तसंच त्याच्याबरोबरीने हातपाय दुखणं, डोके दुखणं, हे 5-6 जर एकत्र येत असले तर ती नक्कीच डेंग्यूच्या तापाची लक्षणं आहेत. आणि त्यामुळं लगेचच त्यांनी नुसतं स्वतः काही पॅरासिटामॉल वगैरे न घेता, अंगावर न काढता डॉक्टरांच्याकडे जाऊन व्यवस्थित त्याची तपासणी करून घेतली पाहिजे. त्याच्या पर्टिक्युलर काही ज्या ब्लड टेस्ट सांगितलेल्या आहेत त्या करून घेतल्या पाहिजे आणि त्याचं निदान डॉक्टर ते व्यवस्थित करतील. आणि सुरुवातीपासून जर त्याच्याबद्दल डॉक्टरांचा ॲडवाईस घेतला, त्याचं डिहायड्रेशन जर झालं नाही, डिहायड्रेशन म्हणजे आपण त्यावेळेला लोक म्हणतो की ज्यावेळेला उलटी वॉमिटिंग होऊ शकतं आणि पाणी घेत नाहीत, तर त्या दृष्टीने तो डेंग्यूचे लक्षणं ही पहिल्या दिवसापासून आपल्याला काही दाखवत असतात, जी डॉक्टर ते नक्कीच तपासून उघड करून तुम्हाला व्यवस्थित सांगतील, ॲडवाईस देतील. बरोबर. म्हणजे जर ही लक्षणं आढळली, ज्या प्रकारे डॉक्टर लेले यांनी सांगितलेलं आहे, ही लक्षणं आढळली तर नक्कीच पहिल्यांदा डॉक्टरकडे जायला पाहिजे, आपल्या अंगावरती काढू नका. मी प्रवीण छेडा देखील यांच्याकडे जाणार आहे. प्रवीणजी, ज्या प्रकारे आता आपण पाहतोय की जनजागृती करण्याची मोहीम जी आहे ती या ठिकाणी BMCने हाती घेतली आहे. जनजागृती दरवर्षी केली जाते, मात्र दरवर्षी आपण पाहतो की डेंग्यू जो आहे तो मुंबईमध्ये पसरतो आणि याची रुग्णांची संख्या देखील वाढते. ज्या प्रकारे आपण दाखवलं की 8 पट आता डेंग्यू मुंबईमध्ये आहे, तर प्रशासन या संपूर्ण प्रकरणामध्ये कारवाई योग्य रीतीने करत नाहीये का, काय नक्की कशामुळे घडतंय? अगदी जर प्रामाणिकपणे म्हणलं तर महानगरपालिकेच्या जेवढ्या डिस्पेन्सरी आहेत, त्याचबरोबर महानगरपालिकेच्या पेरिफेरी हॉस्पिटल आणि ज्या मोठ्या हॉस्पिटल्स आहेत, त्याच्यामध्ये या डेंग्यू असेल, गॅस्ट्रो असेल, सेमी डेंग्यूची जी व्यवस्था असेल, जे सस्पेक्टेड लॅप्ट्रोचे केसेस येतात, अशा साठी जी वेगळी व्यवस्था असायला पाहिजे. नेमकी यावेळी प्रशासनाने ते उशिराने सुरू केले हे म्हणता येईल. आणि विशेष करून जे स्लम विभाग आहेत, आणि जर आपण डेंग्यूचा जर विषय केला तर हा इट वॉज म्हणजे चांगल्या पाणीमध्ये होणारी बिमारी आहे. चांगल्या पाणीमध्ये मच्छर जेव्हा ते अंडी वगैरे टाकून त्याच्यातून जे त्यांचं डेव्हलपमेंट होतो, आणि त्यामुळे अशा प्रकारची जिची तिथे स्टोरिंगची व्यवस्था आहे चांगल्या पाणीची, म्हणजे आपण बघितलं तर स्लममध्ये ड्रममध्ये आपण पाणी वगैरे ठेवून शकतो. त्याच्यामध्ये विशेष करून आणि एअर कंडिशनचे जे पाणी असतात ते आपण साठवून ठेवलेलं असतं, ट्रेमध्ये असतो, त्याच्यात असतो. झाडचे जे असतात छोटे छोटे आपण झाड लावतो, त्याचा जे पाणीची ट्रे असते त्याच्यामध्ये असते. परंतु एक निश्चित आहे की महानगरपालिका ज्याप्रमाणे डेंग्यू असेल, त्याच्याबरोबर लॅप्टो असेल, गॅस्ट्रो असेल, टायफॉइड असेल, हे कुठेतरी लपवण्याचे प्रयत्न महानगरपालिका निश्चितपणे करत आहेत. मी आजचा रिपोर्ट हा कार्यक्रम होता आपल्या चॅनलमध्ये, म्हणून मी त्यांच्याकडून आकडेवारी मागितली की मुंबई महानगरपालिका आणि गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटलमध्ये असलेली संख्या द्या मला. तर मला जी संख्या आली ते अगदी म्हणजे हास्यास्पद संख्या म्हणता येईल. त्या महानगरपालिकेने असं सांगितलं आहे की मलेरियाचे 16 पेशंट फक्त आमच्याकडे आहे, सस्पेक्टेड डेंग्यूचे आहेत 16 पेशंट, त्याच्यानंतर लेप्टोची संख्या 5ची फक्त दाखवलेली आहे, गॅस्ट्रोची संख्या 84 दाखवली आहे, आणि हेपॅटायटिस ए आणि ई ह्याचे 12 पेशंट टाकलेले आहे, आणि टायफॉइडचे 9 पेशंट आहे. मला वाटतं महानगरपालिकेने ह्याच्या पुढे जाऊन, जसे मला वाटतं गेल्या 2 वर्षापासून ही सिस्टम आपण बंद केली महानगरपालिकेने, आणि महानगरपालिका अगोदर काय करायची की आपली जी काही एक मेल ॲड्रेस असेल किंवा आपल्या जे लोकल MOH असते, ते लोकल MOH महानगरपालिकेच्या वॉर्डमध्ये बसून प्रायव्हेट जेवढ्या डिस्पेन्सरी आहेत, प्रायव्हेट जेवढ्या हॉस्पिटल्स आहेत, त्याची ॲक्च्युअल संख्या काय आहे हे मला वाटतं याच्यापेक्षा 4 पट जाण्याची शक्यता आहे. म्हणजे महानगरपालिका कुठे ना कुठे काही नाही आहे असं प्रकारचं दाखवण्याचा प्रयत्न बरोबर, लपवण्याचा प्रयत्न करते का? मला डॉक्टर लेलेंना हाच प्रश्न विचारायचा आहे की डॉक्टर लेले, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डेंग्यू सारख्या रोगाला जर तुम्हाला थांबवायचं तर तुमची हॉस्पिटल्स सुद्धा जी आहे ती अद्ययावत झाली पाहिजेत. आपण जर महापालिकेच्या हॉस्पिटलबद्दल बोललो तर काय नक्की करायला पाहिजे या महापालिकेकडून? कारण आपण पाहतोय की कुर्लासारखा भाग जो साधारणतः झोपडपट्टीचा भाग आहे, त्या ठिकाणी हा डेंग्यू आहे. या ठिकाणी जे आहे ते बँड्रा सांताक्रूज भागामध्ये त्या ठिकाणी देखील डेंग्यू आहे. काय नक्की करायला पाहिजे? डेंग्यूचा स्पेशल तुम्ही जसं आपल्याकडे इन्फेक्शस डिसीज हॉस्पिटल कस्तुरबाला आहे, ते डेडिकेटेड हॉस्पिटल आहे जे संसर्गजन्य रोगांसाठी
आपण म्हणतो तशाच पद्धतीचं एक प्रत्येक हॉस्पिटलमध्ये जिथे जिथे BMC रन हॉस्पिटल्स आहेत, आज आपल्याकडे भरपूर ठिकाणी BMC रन हॉस्पिटल असेल, त्याच्यामध्ये हा जो एक वॉर्ड आपण जर तयार करू शकलो की डेंग्यू वॉर्ड आहे आणि पहिल्या दिवसापासून जो जनरली काय असतं की पहिल्यांदा पेशंट जो असतो तो साधारण बाहेर डॉक्टरांच्याकडे जातो किंवा म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये औषध घेतो, पण त्याचा लवकरात लवकर डायग्नोज होऊन त्याला ॲडमिट करायच्या वेळेपर्यंत जर त्याला लगेच आपल्याला जर गाईड करता आलं तर तो जे रुग्ण दगावतात ते त्याला नक्कीच प्रतिबंध होऊ शकेल. आणि जसं आपण डेडिकेटेड वॉर्ड केला तर त्या वॉर्डमध्ये त्यांना पूर्ण व्यवस्थितरित्या त्यांचं मॉनिटरिंग करू शकतो, ताप मॉनिटरिंग करू शकतो आणि डेंग्यूच्या टेस्टबरोबर त्याचं 2 वस्तू मॉनिटरिंग करायचं. फ्लुइड मॅनेजमेंट हा एक जो प्रकार आहे तो डेंग्यूला फार महत्त्वाचा करायला लागतो, कारण डेंग्यूमध्ये थोडासा जर डेंग्यू जर वाढला तर तो लंग्समध्ये पाणी भरणं किंवा किडनीमध्ये निकामी होणं अशा पद्धतीने जर तो दगावण्याचे चान्सेस असतात, तर तो त्याला इमिजिएटली करता येईल आपल्याला. आणि म्हणून असे डेडिकेटेड वॉर्ड जर आपल्याला तयार करता आले संसर्गजन्य भागाचे, म्हणजे डेंग्यू म्हणा, लेप्टो म्हणा, हे जे तर आपण करू शकलो तर त्याने लगेचच आपल्याला पेशंटला ट्रीटमेंट द्यायला फायदा होईल. ज्या प्रकारे प्रवीणजी डॉक्टर लेले म्हणतायत, मला हा प्रश्न घेऊन तुमच्याकडे यायचं एका छोट्याशा ब्रेक नंतर की प्रशासन जे आहे ते यासारख्या गोष्टी करत का नाही किंवा यासारख्या गोष्टींना उशीर का होतो किंवा प्रशासन उशिराने जागं का होतो. एका छोट्याशा ब्रेक नंतर आपण येऊया. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा जय महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रम डेंग्यूवाला.